विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील एक पाठ अभ्यासूया. खडक व खडकांचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे, आकाराचे दगड म्हणजेच खडक पाहतो. एखाद्या ठिकाणी घराचं बांधकाम सुरू असेल तर त्या ठिकाणीही विशिष्ट प्रकारच्या दगडांचा ढीग पडलेला आपल्याला दिसतो. एवढंच काय तर आपल्या घरात सुद्धा काही वस्तू दगडाच्या म्हणजेच खडकाच्या बनलेल्या असतात. पूर्वीच्या स्त्रिया या धान्य दळण्यासाठी दगडापासून बनवलेलं जातं वापरायच्या. खोबरे किंवा इतर मसाले बारीक करण्यासाठी पाटा आणि वरवंटा या दगडी साधनांचा वापर करायच्या. कदाचित तुमच्या घरात तुम्ही या वस्तू बघितल्याही असतील. गावच्या घरात तर अजूनही या वस्तूंचं जतन केलं जातं. या वस्तू बनवण्यासाठी लागणारा दगड किंवा घराच्या बांधकामासाठी लागणारा दगड यांची निर्मिती कधी बरं झाली असेल? त्यांचे प्रकार कोणते, उपयोग कोणते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की पृथ्वीच्या बाहेरील कवच हे शिलावरणाचे बनलेले आहे. भूपृष्ठ तसेच भूपृष्ठाखालीही खडक आढळतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपण बोअरवेल म्हणजेच विंधन विहिरी काढतो तेव्हा या खडकांचा भुगा बाहेर येताना आपल्याला दिसतो. भूपृष्ठावर तसेच भूपृष्ठाखाली शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडक हे पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेतूनच निर्माण होतात. या खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह अशी काही प्रमुख खनिजे आढळतात. याशिवाय काही इतरही खनिजे आढळतात. माणूस आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू बनवण्यासाठी खडक पोखरून ही खनिजे बाहेर काढतो आणि त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो. खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असंही म्हटलं जातं. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे 3 प्रमुख प्रकार पडतात. एक अग्निजन्य खडक, यालाच अग्निज खडक किंवा मूळ खडक असंही म्हटलं जातं. 2 गाळाचे खडक, याला स्तरित खडक असंही म्हटलं जातं. आणि 3 रूपांतरित खडक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 5वीमध्ये हे अभ्यासलेलंच आहे की आजपासून सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा ती अतिशय तप्त म्हणजेच गरम अशा वायू आणि द्रवपदार्थांपासून बनलेली होती. कालांतराने वातावरण थंड होत गेलं, त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभागही हळूहळू थंड होत गेला. परंतु अजूनही पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड तापमान आहे. त्यामुळे आतील पदार्थ हे वितळलेल्या स्वरूपात असतात. त्यालाच शिलारस असं म्हणतात. काही वेळेस भूपृष्ठाच्या भेगांमधून हा शिलारस बाहेर निघतो. शिलारस बाहेर आला की त्याला लाव्हारस असं म्हटलं जातं आणि या प्रक्रियेला ज्वालामुखी असे म्हणतात. हा लाव्हारस हळूहळू थंड होत जाऊन त्यापासून मूळ खडक म्हणजेच अग्निजन्य खडक तयार होतात. अग्निजन्य खडकांची काही वैशिष्ट्ये पाहूयात. 1. अग्निजन्य खडक हे कठीण आणि जड असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या मृत प्राणी आणि वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात आणि कालांतराने ते घट्ट होतात. ह्यालाच जीवाश्म असं म्हणतात. अग्निजन्य खडकांचे काही प्रकार पाहूयात. बेसाल्ट हा अग्निजन्य खडकांमधील एक प्रमुख प्रकार आहे. अतिशय कठीण असल्याने या खडकाचा उपयोग शिवाजी महाराजांनी देखील किल्ले उभारण्यासाठी केलेला होता. आजही या किल्ल्यांचा मजबूतपणा आपण पाहू शकतो. आज आपण घरांच्या बांधकामासाठी देखील हा खडक वापरतो. महाराष्ट्र पठार आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा देखील बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासूनच बनलेल्या आहेत. अग्निजन्य खडकांमधील आणखी एक महत्त्वाचा खडक म्हणजे जांभा खडक. भारतात जांभा खडक हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळतो. हा लाल रंगाचा खडक असून त्यात लोह आणि बॉक्साईट ही खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळतात. खाणीतून काढताना त्यांचे आयताकृती तुकडे काढतात, त्याला चिरा म्हणतात. कोकणात बहुतांशी घरे ही चिऱ्यापासूनच बनवली जातात. माहीत आहे का तुम्हाला,
ज्वालामुखी दरम्यान बाहेर आलेल्या लाव्हारसाच्या फेसापासून प्युमिस हा एक अग्निजन्य खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो आणि त्याच्या आकारमानापेक्षा त्याचं वजन फारच कमी असल्याने तो पाण्यावर देखील तरंगू शकतो. अग्निजन्य खडकांमधील आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ग्रॅनाइट. हा खडक थोडासा रवा दिसतो. त्यावरील स्फटिकसुद्धा स्पष्ट दिसतात. ग्रॅनाइट खडक विविध रंगांमध्ये आढळून येतो. याचा उपयोग जमिनीवरील फरशी, स्वयंपाकघरातील ओटा, पायऱ्या यांच्या बांधकामासाठी वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र राज्याच्या नकाशात अग्निजन्य खडकांचं वितरण पाहूयात. महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट हा खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला दिसतोय. नकाशात तो लाईट ग्रे रंगाने रंगवलेला दिसतोय. ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतोय. तो डार्क ग्रे रंगाने रंगवलेला दिसतोय. तसेच जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतोय.